इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही कधी चिकन बनवलं आहे का? आणि नसेल बनवलं तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असाच तुम्ही फॉलो करा. तर हे जे चिकन आहे ते गावरान चिकन आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवलं आहे. अजिबात कुठे मसाला आपण वाटण काढलेलं नाही आणि कुठेही जास्त श्रमही घेतलेले नाहीत. तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन झटपट होणारं हे चिकन आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे ट्राय करा. चला तर मग आपण लगेच सुरू करूयात. तर मी 1 किलो गावरान चिकन घेतलेलं आहे. तर ते मी 1 तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवले. हे पहा आता. तर 1 तासापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतलं हे चिकन आणि त्याला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून 1 तासापूर्वी तसंच झाकून बाजूला ठेवून दिलेलं होतं. तर आता 1 तासानंतर बघा तुम्ही, असं पाणी त्याला सुटलं आहे आणि छान असं हे मॅरिनेट झालं आहे. तर अशा पद्धतीने हे जे गावरान चिकन आहे ते शिजायला थोडासा वेळ लागतो आपलं बॉयलर चिकनपेक्षा. त्यामुळे थोडासा शिजण्याला जेवढा वेळ लागेल तेवढंच आपल्याला भाजीसाठीही वेळ लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त असं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर आता मी एक मोठं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये भरपूर असं छान तरी येण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आता 1 किलो चिकनसाठी मी 4 ते 5 कांदे जे आहेत ते मोठे मोठे कापून घेतले. हवं तर तुम्ही उभे पातळ कापसुद्धा कापून घेऊ शकता. आता त्याच कांद्यामध्ये आपण थोडंसं मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 तमालपत्र घेतले आणि 1 स्टारफूल घेतले. आता ते कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं. तर हा जो कांदा आहे तो जास्त परतायचा नाही आहे. अगदी मऊ होईपर्यंत, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत 1 ते 2च मिनिट आपण हे परतून घेणार. शक्यतो तुम्ही कच्चासुद्धा कांदा वापरला तरीसुद्धा चालेल, पण हलकासा जर परतला तर टेस्ट छान येते त्याची. त्यामुळे अगदी 2 मिनिटभर आपण हा कांदा परतून घ्यायचा. तर बघा, अगदी हलकासा परतून झाला आहे, अगदी ट्रान्सपरंट झाला आहे, मऊ झालेला आहे कांदा. तर आता आपल्याला कांदा हलकासा परतल्यानंतर त्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालायचं आहे. तर आता हे जे पाणी आहे ते घालायचं नाही, फक्त आपण चिकनचे पीसेस त्यामध्ये घालणार आहोत. तर आता हे सगळे चिकन जे आहे ते त्यामध्ये आपण घालून घेऊयात. आता त्यातलं पाणी मी बाजूला ठेवलं आहे आणि आता या चिकनवर आपण एक एक करून थोडेसे मसाले घालायचे. आता त्यात आपण थोडीशी हळद घातली आणि रंग येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, 1.5 चमचा आपण धने पावडर घातली, घरचा मसाला घातला आहे आणि चिकन मसाला घातला आहे आणि चवीनुसार मी जाड मीठ घातलं आहे. आता तिखट आणि मीठ तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आता हे जे चिकन आहे कांद्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम करायचा आहे, जास्तही मोठा करायचा नाही. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण हलवतो आहे तेव्हाच त्या चिकनला छान असा रंग आलेला आहे. आता जे राहिलेलं पाणी होतं ते त्यामध्ये टाकलं आहे. आता ते सुद्धा त्यामध्ये आपण आता एकदा मिक्स करून घेऊयात. आता चिकनमध्ये हे पाणी मिक्स केल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिटासाठी आपण थोडंसं हे चिकन जे आहे ते वाफवून घेऊयात. आता बघा, याला हलकंसं पाणी सुटलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी ग्रेव्ही आहे चिकनची, तर हा जो कांदा टाकला आहे आपण, तर हा जो कांदा जेव्हा त्यात मेल्ट होईल तर त्यामुळे त्याला थिकनेसपणा येईल आणि चवीला अतिशय टेस्टी हे चिकन होतं. जास्त आपण मसालेसुद्धा बघा वापरलेले नाही आहेत. तर बघा, आता मी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. तर हे चिकनचे पीसेस पूर्ण बुडतील एवढं आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजेच छान असं हे शिजलं जाईल. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळे जे चिकनचे पीस आहेत आपण व्यवस्थित असे हे प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पाण्यामध्ये बुडतील असे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यावरती असं खोलगट असं आपण प्लेट ठेवायची.
आणि त्यावर गरम पाणी किंवा थंड पाणीसुद्धा त्यावरती त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. म्हणजे जसं हे चिकन जे शिजलं जाईल तसं त्या पाण्याची वाफ होऊन त्यामध्ये हे चिकन छान शिजलं जातं. तर बघा आता मधून आपण हे हलवून घ्यायचं आहे. थोडंसं खालचं वरचं खाली करून घ्यायचं आहे. तर जवळपास हे अर्धा तास आपण मीडियम गॅसवरती हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. हे गावरान चिकन असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर वरचं प्लेटमधलं पाणी जे आहे ते आपण त्यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण आपण बरोबर प्रमाणातच आपण पाणी घातलेलं आहे. जेवढं चिकन शिजेल एवढं आपल्याला जेवढं ग्रेव्ही ठेवायची तेवढंच आपण पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये. त्यामुळे आपल्या प्लेटमधलं पाणी त्यामध्ये टाकायचं नाही. तर अर्ध्या तासानंतर आपण आता एक एक करून थोडंसं चेक करायला सुरुवात करायची. तर आता अजून थोडंसं बाकी आहे. तर आता मी पुन्हा त्यावरती हे झाकण ठेवते. तर बघा त्यातलं पाणीसुद्धा बघा आपोआप आटत चाललेलं आहे. तर पुन्हा थोड्या वेळाने मी आता चेक करते. तर बघा त्यातला जो कांदा आहे तो आता अगदी शिजून छान असा त्यामध्ये मेल्ट झाला आहे, म्हणजे शिजलेला आहे आणि त्याचाच थिकनेस ह्या ग्रेव्हीमध्ये छान येतो. आता हे पहा, आता या झाकणामधलं पाणीसुद्धा अगदी संपत आलं आहे. आता जसं तुम्ही चेक कराल, ज्यावेळेस तुमचं चिकन शिजलं असं तुम्हाला जाणवेल आणि जर तुम्हाला त्यातली जे ग्रेव्ही अगदी थिक वाटत नसेल किंवा तुम्हाला जास्त जर त्यातलं ग्रेव्ही ठेवायची नसेल तर तुम्ही झाकण न ठेवता थोड्या वेळ तुम्ही तसंच शिजवून घ्या, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते आटून ही ग्रेव्ही जी आहे ती जास्त थिक होईल. तर आता बघा आपण पुन्हा असं चेक करायचं आहे. त्यातला एक पीस काढूयात. तर थोडासा आपण मांसल भाग घ्यायचा आहे, थोडासा हाडाचा भाग घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण बघा आता चमच्याच्या साहाय्याने पाहूयात. तर हाडापासून हे मांसाचा भाग जो आहे तर तो बाजूला झाला पाहिजे, म्हणजेच आपलं चिकन जे आहे ते शिजलं आहे समजायचं. तर आता हे चिकन आपलं शिजलेलं आहे. आता थोडा वेळ आपण गॅसवरती तसंच उकळून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्या प्लेटमधलं सगळं पाणी संपलं आहे. आता आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही आपण उकळून घेऊ शकतो. तुम्हाला जर पातळ वाटली तर झाकण तिरपं ठेवून तुम्ही ही जी चिकन आहे तर ते उकळवून घ्या आणि बरोबर जर वाटलं तर लगेच गॅस बंद करा. आणि जास्तच घट्ट वाटली किंवा थिक वाटली तर तुम्ही थोडंसं गरम पाणीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. तर बघा मीडियम गॅसवरती चिकन हे जवळपास अर्धा ते पाऊण तासात बरोबर शिजलं जातं. अर्धा तासानंतर थोडासा कमी जास्तसुद्धा वेळ लागतो, कारण गॅसची फ्लेम कमी जास्त असू शकते किंवा चिकनची क्वालिटी वेगळी असू शकते. त्यामुळे थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. अर्धा तासानंतर चिकन हे शिजायला जास्त सुरुवात होते. नंतर बारीक चिरलेली त्यावरती कोथिंबीर टाकायची आणि एक एक उकळी येऊन द्यायची, म्हणजे झालं आपलं चिकन खाण्यासाठी रेडी. तर त्यातलं बघा आता मी दालचिनीचा जो तुकडा टाकला होता तो काढून घेतला आहे. तर बघा आता मस्त असं तर्रीदार आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे. अगदी छान रंगसुद्धा आला आहे, मस्त थिकनेस आलेला आहे, ग्रेव्ही अगदी छान अशी झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर घरामध्ये अगदी घमघमाट सुटला आहे चिकनचा. तर अगदी बघा तुम्ही अगदी पाहिलंच असेल की आता अगदी झटपट हे चिकन आपलं तयार झालं आहे. अजिबात मसाल्याचं वाटण काढायची गरज पडलेली नाही. आलं लसूण पेस्ट घालून इतर आपण आपले जे कोरडे मसाले आहेत ते घालून आपली ही जी चिकनची भाजी आहे ती तयार झालेली आहे. ती तुम्हाला बघा आता दाखवते. तर छान तरीसुद्धा आली, ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त थिक झालेली आहे आणि चिकनच्या पीसेसलासुद्धा छान अशी टेस्टसुद्धा आलेली आहे. नक्की तुम्ही एकदा ही अशाच पद्धतीने ट्राय करून पहा आणि कसं झालं मला कमेंट करून पण सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.